हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता मस्त असं आमचं आवरून झाले. तसं तर मला अजून आवरायचं आहे आणि माझी बॅग वगैरे रेडी झाली. आज आम्हाला आता आमच्या घरी जायचं आहे. आणि प्रिशा बघा कशी सकाळी सकाळी उठली आहे, बघा कसं चाललंय हिचं भामटा. स्माइल देती, स्माइल देती. इतका पसारा होता. ही बॅग आता सगळी भरते मी, तरी अजून थोडंसं भरायचं राहिले. आता आमची झाली आहे तयारी आणि आता आम्ही निघलो आहे. आता बॅग वगैरे गाडीमध्ये ठेवायचे. आवरलं का? हो, तिथं काही राहिलं नाही ना ते डबे निघायचे. आणि मग आता जस्ट पाऊस सुरू झालेला आहे. साहेब कसे बॅग वगैरे भरतायत आणि प्रिशा आहे तिच्या आजीजवळ. सकाळी सकाळी किती भारी वाटतं ना, पावसाचं ते वातावरण किती छान वाटते. घाटाच्या वरती जास्त पाऊस आहे. घाटावरती का? घाटाच्या वरती नगरकडे ज्यादा पाऊस आहे. हां तिथं खाली कमी वाटतं. हां, इथे चालू आहे रिमझिम रिमझिम. आणि दरवेळेस सारखं प्रिशा चुकून गेली. ते ढग आहेत का? हा, पाऊस ढग असते ते तिथे अटकलेले असते म्हणून तिथंच पाऊस पडतो ज्यादा. ज्यादा होय, किती भारी वाटते. अरे अजून पाऊस जर पडला ना एक नंबर आहे गार होते. आपण जाऊ ना राहू कुठेतरी. मला प्रतीक म्हणत होता भंडारदऱ्याला जाऊ आपण. मला नाही यायचं मग भंडारदऱ्याला. का? घरच्यांनी सांगितलेलं आहे फिरायला नाही जायचं म्हणतात. याला काय अर्थ आहे? असं का बरं? इथं पोलीस होते पाहिलं का? हा, काय गाड्या चेक करत होते? हे काय इथे गाडी त्यांची? गाडी इकडं लांब कोस थांबते आणि तिकडे जाऊन तर जस्ट असं मस्त आम्ही घरी आलोय. आणि साहेब तर अजून तर लॉकच उघडताय. प्रिशा झोपलीच आहे. किती क्यूट झोपली आहे. आम्ही तिथून निघलो ना, तसं मला असं वाटतं थोडं पुढे येताच ही झोपून गेली आहे. म्हणजे आम्ही सोनईमधून निघलोच ना, तशी ही झोपली आहे. संभाजीनगरच्या रोडला जेव्हा आम्ही लागलो ना, तेव्हाची ही झोपलेली आहे. अजून काय उठलीच नाही. तशी इथे येऊपर्यंत झोपलीच आहे. आणि आता इथे तरी पाऊस नाही आता सध्या तरी. मग अशी त्या साईडला थोडा रिमझिम रिमझिम होताच, पण आता इकडे तरी पाऊस नाही आहे. आता हे सगळं सामान वगैरे काढायचं आहे. आता साहेबच काढतील ना. आता आम्ही काय मस्त असं प्रिशाला घेऊन मी घरामध्ये जाते. मी तिथून किती 9:30 पावणे 10 वाजता आलो गावावरून. आणि पाऊस एवढा चालू होता ना, मग त्याच्यामुळे मला काही व्लॉग घेता आलं नाही त्या टायमाला. मग घरी आल्यानंतर ना मस्त असं पोहे वगैरे केले, नाश्ता केला पोह्याचा. आणि भरपूर पोहे केले होते. मग काय त्याचंच पोट भरल्यासारखं झालं. त्याच्यानंतर मी काही स्वयंपाकच केलेला नाही आहे. आणि मस्त असं प्रिशा झोपून गेली. पहिले कपडे लावले मी त्याच्यानंतर आल्यानंतर मशीनला, कारण की कपडे भरपूर होते. मग कपडे वाळत घातले आणि प्रिशाही लगेच झोपून गेली. मग ती झोपल्यावर म्हटलं आता आपण पण झोपून घ्यावा, कारण की ती झोपलेली असली ना मगच आपल्याला झोपता येतं, कारण मग ती उठल्यावरती काय झोप होत नाही. मग त्याच्यामुळे आता माझी ही झोप झालेली आहे. आणि ती पण मस्त अशी उठलेली आहे. ती तशी तर बराच वेळची उठली आहे बरं का. खूप वेळ झाला आहे तिला उठून. मला असं वाटतं आता तिची डबल झोपण्याची वेळसुद्धा आलेली आहे, काही सांगता येत नाही. आणि आता बघा, आता झालेत 3:30 वाजलेत. आता बघू. आता काही करायची इच्छा नाही. असं वाटत होतं की खिचडी लावून देईल मी 3 वाजता, पण कंटाळा पण आलाय. आता जाऊ दे. आता असं वाटते संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करून घ्यावा. हो, आता साहेब काय म्हणतात, साहेबांच्या पण मनावरती. तसं तर त्याला झोपच येत होती, तर बघू. आणि हे बघा छना झाली जुजू. तिला आहे ना मस्त असे मी हे सॉक्स आणि हाताचे सॉक्स हे असे घातले होते, पण मॅडमनी टाकलेत काढून. काही उपयोग होत नाही हिला.
राहूच देत नाही. टोपी घातली तर रडायला लागली. काल तिच्या काकाने एवढ्या हौशीने टोपी आणली आणि ही काही घालत नाही. घातली का त्याला रडायला लागती. सवय कशी लागणार मग? कशी सवय लागणार मग तुला? हा काय टोपी घ्यायची खेळायसाठी नाही, तोंडात नाही घालायची. ते बघा लगेच जाते तोंडात. ते बघ आपू, तोंडात नाही घालायचं त्याला. डोक्यात घालायचं तर ही तोंडात घालत बसती. काय पण कुठं करती भामती. जाऊ दे आता, काय करत नाही आता. फक्त थोड्या वेळाने आता चहा ठेवेल आणि मग आता संध्याकाळी लवकर स्वयंपाक करायला घेते. होय, काय पोटभर खाल्लं त्याच्यामुळे भूकच नाहीये. भूकच नाही बाबा. आता मस्त असा मी वरण भाताचा कुकर लावलाय आणि आता मला मस्त असं वरणाला फोडणी द्यायची. शिट्ट्या तर झाल्यात, कुकर गार व्हायची वाट बघते आणि मग काय लगेच कणिक वगैरे मळून घ्यायचे. साहेब तर काय आता वाजलेत बघा, आता ना तसे 7:45 झालेत आणि तरी मी म्हटलं होतं का आता लवकर स्वयंपाक करेल, पण काय जमलंच नाही प्रिशामुळे. कारण ह्याला दळण दळायचं होतं म्हणून तो गेला होता आणि ही काय राहतच नव्हती. मग तिलाच घेऊन फिरावं लागलं म्हणून मग माझा काही स्वयंपाक वगैरे नाही झाला, लवकर केला नाही. आणि मेन गोष्ट की काय करावा हा मोठा प्रश्न होता. भाजीला काही नव्हतं कारण गावाकडे गेलो होतो म्हणून काही भाजीपाला आणलेला नव्हता आणि साहेबांना आला कंटाळा बाहेर जायचा. पावसामुळे एक तर बाहेर एवढी चिकचिक झाली आहे ना, त्याच्यामुळे मग साहेब काही गेले नाही. मग आता मस्त असं वरण भात आणि पोळ्या साहेबांनी सांगितलेला मेन्यू. मी म्हणलो होतो ना, गावाकडे असल्यानंतर अशा टायमाला जेवण होतं आणि इथं असल्यानंतर जेवणाचं काही इथं बघायला बी भेटत नाही काय केलं काय नाही. काल 9:30 वाजता, त्या दिवशी 9:30 वाजता झोपलो होतो. काल 9:45 वाजता झोपलो होतो. आज किती वाजून तर वाजून झोपायला बघितलं फुगू नको. आता मला एक सांगा, प्रिशाला सांभाळून कसं काय होईल? प्रिशाला सांभाळून कसं काय होईल? तिथं काय सांभाळीत नव्हती का कोण? तू. तिथे मी थोडी स्वयंपाक करत होते. गाईस तुम्हाला पण माहितीये मी काय म्हणलं, तिकडे गेल्यावरती मला स्वयंपाकाचा ताण नसतो. माझे सासू सगळं स्वयंपाक करत असतील, मला काय सासू आता बघा नाही, माझ्या सासूला ना त्याच करत असतात, त्यांना मी केलेलं नसतं चालत, त्या पटकन उरकून घेतात. तसं काही नाही अडचण आहे, चालत वगैरे तसं काही नाही बरं का. पण त्यांचं असं असतं ना की काम उरकून घ्यायची आणि मग त्या पटकन स्वयंपाकाला लागून देतात आणि पटापट स्वयंपाक करून घेतात. काम उरकते त्यांचे, आपलं बी काम उरकत लवकर नाही का. ते आता लवकर घे करून जेवायला चल. आता जेवायचंय का नाही जेवायचंय का तसंच राहून देऊ? ठेव तसंच, काय प्रॉब्लेम नाही मला. ठेव तसंच, त्याला काय एवढं सवय नाही का मला. घे उरकून चल लवकर. बघितलं, घे उरकून लवकर. नाही बोल लय शानी तू. हाताची चव म्हणजे अजिबात कोणाच्या हातालाच नाही अशी चव आहे. घे जेवण करून घे. काय जर नाही काही म्हणलं तर बरं उपाशी मारायची आपली वेळ. घे बाई जेवण कर. चांगलं कर मस्त पैकी तिखट वरण कर. भात केला का? भात कर मस्त पैकी, पोळ्या कर, दाबून जेवत आज. हा बघू नका मग माणूस एवढं करतं ह्यांचं एवढं चालतं. मग एवढं वाटत तर जावं ना गावाकडे, कसं मग इथे राहायचं? आम्ही राहू, मी आणि प्रिशा. तुझ्या गावाकडे आईच्या हातचा खायला 8:30च्या टायमिंगला, बरोबर आहे की नाही? जाऊ दे, आमचं असं चालूच राहतं. थोडं ह्याच्यावरून नोकझोक चालूच असते. गावाकडे गेलतो आणि मस्त असे गावाकडून हे बघा कांदे घेऊन आणलेत. एवढे मोठे मस्त असे कांदे आणलेत घरचे. हा मेन असा फायदा असतो गावाकडे गेल्यावरती, काही ना काही घेऊन येता येतं. मागच्या वेळेला गव्हाची गोणी आणली, ह्या वेळेला कांदे आणले. आता बघू पुढच्या वेळेला काय आणायचं ते. आणि प्रिशा मस्त अशी झोपली आहे, कुरकुर करत होती. मग तिला आत्ता मी झोक्यामध्ये घातलं आणि तिला झोपी घातलं. आणि नेमकं आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम झालाय, प्यायचं पाणी थोडंसं खराब येते. हौद पण धुतला होता तरी सुद्धा ते पाणी खराबच येते. मग काय साहेब आत्ता जस्ट पाणी आणायला गेला होता आणि आता पाणी त्यांनी घेऊन आलेलं आहे बाहेरून. मग आता मस्त असं त्यांनी पाणी आहे बघा ड्रम मध्ये. माठात ओतलं का? माठ भरलाय. पाणी घेऊन आलं आता तो जस्ट. आता मस्त असं आता भांडे वगैरे घासून घेते आणि पटकन स्वयंपाक करून घेते. चला तर मग आता भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.